डॉक्टर सुधीर गव्हाणे ही 7.5 अक्षरं वाचली किंवा ऐकली की 5 प्रतिमा माझ्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात. पहिली प्रतिमा उत्तम प्रशासक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू, MIT विश्वशांती विद्यापीठाचे माजी कुलगुरू, MGM विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू. आपल्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीत त्यांनी या तिन्ही संस्थांना जो आकार दिला आहे, या संस्थांच्या प्रतिष्ठेत जी गुणवत्तापूर्ण भर टाकली आहे, या संस्थांना जी उंची प्राप्त करून दिली आहे, यावरून त्यांची प्रशासनावरची उत्तम पकड लक्षात येते. दुसरी प्रतिमा कृतीप्रवण अभ्यासक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख, नॅक समितीवर कार्यरत राहून 20 वर्षांहून अधिक काळ त्यांनी केलेले गुणवत्ता समीक्षण हे त्यांच्यातील कृतीप्रवण अभ्यासकाची साक्ष देण्यासाठी पुरेसे आहेत. तिसरी प्रतिमा प्रभावी आणि प्रवाही पद्धतीने विषयाची मांडणी करणारे वक्ते व लेखक. जनसंज्ञापनाच्या विषयावरील त्यांचे लेखन असो, मग ते वर्तमानपत्रासाठी केलेले, नामांतराच्या लढ्यावरील त्यांचा ग्रंथ असो, अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील ग्रंथ मालिकेचे त्यांनी केलेले संपादन असो, किंवा विविध विषयांवर त्यांनी दिलेली शेकडो व्याख्याने असोत, सहज बोलणे हित उपदेश या न्यायाने वाचक आणि श्रोत्यांपर्यंत प्रवाही पद्धतीने विषय पोचविण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे, याची प्रचिती आजच्या व्याख्यानामधून पण आपणाला येणार आहे. चौथी मला अतिशय महत्त्वाची वाटणारी प्रतिमा आहे, ती म्हणजे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक. आपल्या 38 वर्षांच्या अध्यापन कारकिर्दीत सरांनी जे विद्यार्थी घडवले आहेत, त्यांच्या सरांप्रती असलेल्या भावना कशा ओतप्रोत आहेत, याची प्रचिती सरांची विविध पदांवर निवड झाल्यानंतर, त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाल्यानंतर, किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचे विद्यार्थी ज्या आत्मीयतेने व्यक्त होतात, ते पाहून सरांबद्दलचा आदर नुसता द्विगुणित नाही, शतगुणित झाल्याशिवाय राहत नाही. वंचित, शोषित, गरीब विद्यार्थ्यांचे पालक होऊन त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आणि भविष्याला आकार दिलेला आहे. म्हणून तर त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी कुणी त्यांना कल्पनांचे जादूगर म्हटलेलं आहे, तर कुणी आधुनिक पत्रकारितेचे विद्यापीठ असं संबोधलेलं आहे. मला हे श्रोत्यांना सांगू द्या, यामध्ये कुठल्याही पद्धतीची अतिशयोक्ती नाही, हे सत्य आहे. पाचवी प्रतिमा गांधी आणि आंबेडकरांचा अद्भुत समन्वय झालेला उमदा माणूस. मी अत्यंत जबाबदारीनं सरांच्या 5व्या प्रतिमेचं हे कथन करतो आहे. कितीतरी पद, वेगवेगळे पुरस्कार, प्रतिष्ठेचे सन्मान प्राप्त होऊन देखील साधू चलता भला पाणी बहता भला या न्यायाने प्रतिकूलता आलेली असताना देखील शून्यवत होऊन काम करत राहणं, आणि आपलं जे काम आहे त्या कामाबद्दल कसलाही अहम न येऊ देता विनयशीलतेनं, अत्यंत नम्रतेनं सगळ्यांशी वागणं, यातून मला त्यांच्यामधून अवतरणारा गांधी दिसायला लागतो. तर पीडित, शोषित, वंचितांच्या अधिकारांच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवणारा कार्यरत कार्यकर्ता जेव्हा मी बघायला लागतो त्यांच्यातनं, तेव्हा मला त्यांच्यात आंबेडकरांचा अंश दिसायला लागतो. या दोन्ही महामानवांच्या आदर्शांचा अन्वंश ज्या प्रज्ञा प्रतिभावंतामध्ये आकाराला आलेला आहे, असे आदरणीय अभ्यासक, माध्यम तज्ञ म्हणजे डॉक्टर सुधीर गव्हाणे. नरहर कुरुंदकर गुरुजींच्या 89व्या जयंतीच्या निमित्ताने दूरदृश्य प्रणालीच्या रूपाने का असेना आपण सरांना ऐकत आहोत. मला श्रोत्यांना हेही सांगू द्या, सर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऐकण्याचं व्यक्तिमत्व नाही, प्रत्यक्ष अनुभवण्याचं व्यक्तिमत्व आहे. दूरचा का असेना, दूरचा याचा अर्थ अप्रत्यक्ष का असेना, कारण विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक असताना माझ्या वक्तृत्वाला आकार देण्यामध्ये गव्हाणे सरांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. म्हणून त्यांचा विद्यार्थी म्हणून
मला हे नम्रतेनं सांगावंसं वाटतं की सर हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहेत. आज या निमित्तानं आपण सरांना ऐकत आहोत. नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्रानं ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या सगळ्यांना. याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आनंदाची भावना आहे. सरांना या व्याख्यानासाठी निमंत्रित करत असताना मी सुरुवातीला विनंती करतो की व्याख्यानापूर्वी त्यांनी यावर्षी ज्यांना संशोधन वृत्ती प्राप्त झालेली आहे त्या संशोधकांच्या नावाची उद्घोषणा करावी आणि त्याच्यानंतर आपल्या व्याख्यानाचा आरंभ करावा. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सुधीर गव्हाणे सर. सर्वप्रथम मी गुरुवर्य नरहर कुरुंदकर सरांना विनम्र भावानं माझी विनम्र आदरांजली व्यक्त करतो. कुरुंदकर सरांच्या प्रज्ञेचा स्पर्श झालेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी मी एक आहे. तरुण वयामध्ये दीपनाथ पत्की ते जाणतात आम्ही अतिशय जिवलग मित्र आहोत आणि गुरुजींच्या जीवनामध्ये स्पर्श करून त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आचारांचा, त्यांच्या प्रज्ञेचा एक पुंजका हाती घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यापैकी मी एक आहे. प्रत्यक्ष वर्गात जरी सरांकडनं शिकायची संधी नाही मिळाली तर वर्गाबाहेरचं शिक्षण गुरुजी ते द्यायचे, त्याचा लाभ झालेला मी एक लाभार्थी आहे. आणि त्यामुळं गुरुजींना या व्याख्यानाच्या निमित्तानं, त्यांच्या 89व्या जयंतीच्या निमित्तानं प्राचार्य नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्र जे त्यांच्या स्मरणार्थ निर्माण केलेलं आहे, मी त्याला असं म्हणेन की ते एक ज्ञान स्मारक आहे. ज्ञानवंताला केवळ स्मारक उभं करून चालणार नाही, ते ज्ञान स्मारक असायला हवं. त्या प्रकारचं ज्ञान स्मारक या निमित्तानं उभं केलंय. त्याच्याबद्दल मी या सर्व कार्यकर्त्यांचं, त्यांच्या अनुयायांचं, त्यांचा गुरुजींचा जो एक मोठा व्यापक परिवार आहे त्या सगळ्या परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त करतो. गुरुजीच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं तर लॉंगफेलो नावाचे इंग्रजी कवी जे होते जगप्रसिद्ध, त्यांनी थोर व्यक्तींबद्दल जे विधान केले कवितेच्या रूपामध्ये ते मला इथं उद्धृत करावं असं वाटतं. Lives of great men all remind us. Lives of the great men all remind us we can make our lives sublime. We can make our lives sublime and departing, leave behind us footprints in the sand of times. काळाच्या वाळूवर, ज्या वाळूवर फुटप्रिंट निर्माण करणं थोडंसं अवघड असतं, अशा वाळूवर स्वतःची अद्भुत अशी फुटप्रिंट निर्माण करणं, या प्रकारची जी महान माणसं असतात ती महान माणसं अमर होतात आपल्या विचारानं, आपल्या प्रज्ञेनं, आपल्या अनंत काळ राहणाऱ्या इटर्नल ज्याला म्हणतात, शाश्वत अशा म्हणतात, अशा शाश्वत प्रतिभेनं, प्रेरणेनं ते सदैव जिवंत राहतात आणि अमर राहतात. आणि अशा अमरत्व प्राप्त झालेल्या थोर प्रज्ञावंतापैकी, ज्ञानवंतापैकी, विचारवंतापैकी कुरुंदकर सर होते. मला नेहमी कुरुंदकर सरांचा उल्लेख करताना त्यांच्याबद्दल काही शब्द बोलणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या प्रेरणेनं मोहित झालेल्या व्यक्तींपैकी मी असल्यामुळं मला ते सांगावंसं वाटतं. त्यांचा सहवास प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मी एक होतो ऐन तारुण्यामध्ये. मी असं म्हणेन की कुरुंदकर सर हे the best intellectual among intellectuals.
प्रज्ञावंतातील सर्वोत्तम प्रज्ञावंत कुरूंदकर सर होते. द बेस्ट प्रोफेसर अमंग द प्रोफेसर्स. सर्व प्राध्यापकांमधले सर्वोत्तम प्राध्यापक ते होते. द बेस्ट ह्युमन बीइंग अमंग ऑल इंटेलेक्च्युअल्स. जे बुद्धिमान लोक आहेत त्यांच्याकडे अहंकार असतो आणि त्या अहंकारानं ते एवढे शब्द वापरायला हरकत नाही की काही वेळेला मगरूर होण्यापर्यंत त्यांची अवस्था येते. आणि तो प्रज्ञेचा अहंकार तो माणसाला घातक असतो. पण कुरूंदकर सरांना हा रस्त्यावर चालणारा विद्यार्थी सुद्धा त्यांना प्रेमानं बोलू शकायचा आणि सरही त्यांना प्रेमानं प्रेरणा द्यायचे. हा विद्वानामधील उत्तम माणूस आणि माणसामधील उत्तम विद्वान अशा प्रकारचं एक सुरेख संगम झालेलं प्रज्ञावंत व्यक्तिमत्व होतं, ज्ञानवंत व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळं या प्रगत अध्ययन केंद्राच्या आणि संशोधन केंद्राच्या रूपानं त्यांचं जे ज्ञान स्मारक निर्माण केलेलं आहे त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्या या मित्रांचं अभिनंदन करतो. श्रीनिवास पांडे सर असतील किंवा विश्वाधार देशमुख असतील किंवा शरद कुलकर्णी सर असतील, बारबिन सर असतील, दीपनाथ पत्की असतील, श्यामलताई असतील, आमच्या त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण या प्रकारचा एक उपक्रम चालवत आहात. आणि आजवरच्या ज्या एकंदरीत सरांची जो प्रकृती होती, ज्याला आपण म्हणू विद्या प्रकृती होती त्यांची, ती विद्या प्रकृती ही संशोधकाची होती. आणि त्यामुळं त्यांच्या नावाने संशोधन वृत्ती देण्याची सुद्धा जी भूमिका धोरण या प्रगत अध्ययन केंद्रानं घेतलेलं आहे आणि ते कार्यान्वित केलेलं आहे 2011 पासून, त्याबद्दल सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन या संस्थेचं करतो आहे. आणि आजवर 2011 पासून 17 संशोधन वृत्ती देण्यात आलेल्या आहेत आणि त्यावर केवळ कुरूंदकरांच्या विषयी तर अभ्यास आहेच, परंतु त्याचबरोबर समाजाशी संबंधित बहुविषय संशोधन ज्याला आपण म्हणतो, मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च ज्याला असं म्हणतो, अशा अनेक विषयांना, अनेक अंगांना, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अंगांना स्पर्श करणाऱ्या संशोधन वृत्ती देण्याचा प्रयत्न या संस्थेनं केलाय. आणि 10 प्रकल्प पूर्ततेला आलेले आहेत, पूर्ण झाले आहेत, पूर्णत्वाला पोहोचलेले आहेत. याचा मला विशेष अभिमान वाटतो आहे आणि त्या सर्व योजकांचं अभिनंदन करावं असं वाटतं आहे. यावर्षीच्या ज्या संशोधन वृत्ती आहेत त्या 2 संशोधकांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं सर्वप्रथम मी उद्घोषणा करण्याचा प्रयत्न करतोय. पहिली संशोधन वृत्ती प्राचार्य नरहर कुरूंदकर संशोधन वृत्ती जी आहे अपेक्षा जाधव लंबोडे यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या संशोधनाचा विषय आहे स्वयंसहायता बचत गटांचा महिला सक्षमीकरणातील प्रभाव, बुलढाणा जिल्ह्यातील 2 तालुक्यातील बचत गट चळवळींचा अभ्यास. बचत गट चळवळीच्या माध्यमातून एक शांततामय लोकशाहीवादी सहकाराची एक नवी चळवळ उभी राहते आहे. सहकार जेव्हा बदनाम होतोय त्यावेळेला सहकाराला चांगलं बाळसं धरणारं उपक्रम महिलांच्या उत्थापनाच्या रूपानं आपल्याला महिला बचत गटात होताना दिसतोय. आणि त्या निमित्तानं अपेक्षा जाधव हे जे संशोधन करणार आहेत ते निश्चितच ग्राम पातळीवर असल्यामुळं ते निश्चितच आपल्या सरकारच्या धोरणांना महत्वाची दिशा द्यायला उपयुक्त ठरणार आहे. दुसरे संशोधन वृत्ती प्राचार्य नरहर कुरूंदकर संशोधन वृत्ती जी देण्यात आलेली आहे ती प्रकाश भरणे यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांनी हदगाव तालुक्यातील दंतकथांचे संकलन आणि विश्लेषण एक सांस्कृतिक अभ्यास या विषयावर ते संशोधन करणार आहे. तेव्हा मी अपेक्षा जाधव लंबोडे आणि प्रकाश भरणे या दोन्हीही संशोधकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि संयोजकाचंही अभिनंदन करतो की अशा व्यामिश्र स्वरूपाच्या संशोधन वृत्ती देण्याच्या दृष्टीनं आपण चांगली पावलं उचललेली आहेत. दर महिन्याला एक व्याख्यान घेण्याचा सुद्धा उपक्रम जो प्राचार्य नरहर कुरूंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्रानं केलेला आहे तोही लक्षणीय आहे. आणि आजवर गेल्या 10 वर्षामध्ये 70हून अधिक व्याख्यानं या संस्थेच्या द्वारे आयोजित केलेली आहेत. याचंही मला विशेषत्वानं अभिनंदन करावंसं वाटतं.
आज इथे विश्वाधार देशमुख आहेत माझे मित्र, त्यांनी फार प्रेमानं माझा परिचय करून दिला. थोडंसं माझी छाती थोडी भरून आली आनंदानं, पण त्याच वेळेला जमिनीवर सुद्धा पाय ठेवणं आवश्यक आहे. पण आपण जो कृतज्ञतापूर्वक उल्लेख आणि निरीक्षण मांडलं त्याबद्दल मी मनपूर्वक आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि अशी विनंती करतो विश्वाधारना की आपण थोडासा पुढाकार घेऊन नव्या पिढीतले जे वक्ते आहेत, नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीनं नव्या वक्त्यांना घडवण्यासाठीच एक प्रशिक्षण दरवर्षी करण्याची जबाबदारी आपण घ्यावी आणि ते सुद्धा आपण एखाद्या महाविद्यालयाच्या सोबत, पीपल्स कॉलेज असो किंवा अन्य महाविद्यालयाच्या सोबत सुरू करावं असं मला या निमित्तानं सुचवावंसं वाटतं आणि आपण जरूर याची दखल घ्याल याची मला खात्री आहे. म्हणून गुरुजींबद्दल मी असं म्हणेन की ज्ञानवंतातील ज्ञानवंत आणि आयुष्यभराचे अखंड विद्यार्थी असे कुरुंदकर सर होते. गुणवंतातील गुणवंत, प्रज्ञावंत, प्रगल्भ, पुरोगामी आणि जागराचा अजरामर रूपभेद घेणारं व्यक्तिमत्व, असं त्यांचं कुरुंदकर सरांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करावं लागेल. जात धर्म पंथाच्या पलीकडं पाहून, कारण अनेक विद्वान आणि विचारवंत मी असे पाहिलेले आहेत की ते आपल्या जातीच्या तुरुंगाच्या बाहेर पडायला तयार नाही. व्याख्यानांमध्ये बोलतात परंतु कृतीच्या पातळीवर त्या तुरुंगामध्ये ते कायमपणानं, मानसिक तुरुंग आहे जात हा, त्या तुरुंगामध्ये ते अडकलेलं दिसतात. आपल्याला कुरुंदकर सरांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की अस्सल बावनकशी माणूस जो असतो तो माणूस आणि अस्सल विचारवंत जो असतो, जाती धर्माच्या, देशाच्या, संस्कृतीच्या, रंगाच्या, वर्गाच्या पलीकडे पोहोचण्याची अद्भुत किमया त्याच्या मनानं साधलेली असते. कारण मनाचं रुंदीकरण सगळ्यात अवघड असतं, ते त्या व्यक्तींनी साधलेलं असतं. म्हणून इतिहासाच्या पडद्यावर त्यांच्या अजरामर ठसे ते उमटवीत असतात, फुटप्रिंट उमटवीत असतात. त्यापैकी कुरुंदकर सर होते. आणि म्हणून मला आठवतंय की मी कुरुंदकर सरांच्या बद्दल असं म्हटलं होतं, पोरके प्रल्हाद सारे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी त्यावेळेला लिहिलं होतं की प्रल्हाद लुलेकर असू द्या, जगदीश कदम असू द्या किंवा भगवान आंजणीकर असू द्या, श्रीनिवास पांडेजी असू द्या, अशा अनेक लेखकांना, सर्व थरातल्या, सर्व वर्गातल्या अनेक लेखकांना लेखन प्रवृत्त करण्याची, प्रेरणा देण्याची, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष आधार देण्याची, माणुसकीचा हात देण्याची, पाठीवर थाप देण्याची, प्रेरणा देण्याची एक अद्भुत असा जिवंत झरा म्हणजे कुरुंदकर सरांचं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणूनच मला आठवत आहे की जेव्हा मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये एक पर्यायी गट निवडून आला आणि त्या गटाकडनं कुरुंदकर सर त्यावेळेला कार्यकारिणीमध्ये निवडून आलेलेच होते, पण त्या गटानंही कुरुंदकर सरांनाच बिनविरोध अध्यक्ष केलेलं होतं. म्हणजे असं त्यांचं जे असं व्यक्तिमत्व होतं की सर्वांना मोहित करणारं आणि सर्वांच्या वरती असणारं आणि सर्वांना मोहित करणारं, सर्वांना प्रेरणा देणारं, सर्वांना दिशा देणारं आणि सर्व संकुचित विचारांच्या पलीकडे जाणारं कुरुंदकर सरांचं व्यक्तिमत्व होतं. आणि मला त्याच्याबद्दल नितांत आदर आहे आणि